अवधूता नंगे स्वामी विश्वनाथ. जय गुरु दत्तात्रेय 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 अवधूता नंगे स्वामी विश्वनाथ. ओम श्रीनाथ नंगे महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. खूप छान ताई. यानंतर आपल्या नेहमी प्रथेप्रमाणे अनुभव कथन करायला आज श्री काशीनाथ पाटील हे आपल्याशी जॉईन झालेले आहेत आणि मागे जे दीपक दादांनी केले त्यांच्याच ते गावचे आहेत. तर जास्त वेळ न घेता आपण त्यांना अनुभव कथन करायला आपण सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. ऋतुराज, तर रेकॉर्डिंग करशील का आजचं? हा चालेल, ठीक आहे, ओके. हा दीपक भाऊ, माझा आवाज येत आहे? हो येतोय. जॉईन झाले का ते? झाले होते वाटतं. हा झाले. काशीनाथ भाऊ तुमचा माईक म्यूट आहे, जरा माईक ऑन करेल का? त्यांचा माईक म्यूट आहे. माईक ऑन करा. हा त्यांच्या शेजारी कोणी आहे का? त्यांना जरा माईक ऑन करून द्याल का? त्यांचा माईक हे ऍडमिनला ऑन करता येते का? नाही, माईक ऑन करता येत नाही. माईक ऑफ करता येतो, ऍडमिनला ऑन करता येत नाही. फोन लावा त्यांना किंवा त्यांचा आवाज ऐकू येतो ना, पण आपल्याला ते आहेत ना जॉईन, म्हणून म्हटलं. जॉईन आहेत ते. फोन लावू का? हा, तुम्ही फोन लावून बघाल का जरा? हा हॅलो, जय विश्वनाथ. जय विश्वनाथ. येतोय आवाज आता छान मस्त. हा येतोय ना.
हो, हो. येतो. बरं का आधी तुम्ही ठीक आहे, ठीक आहे. आम्हाला फक्त तुम्ही ढव्याला कधीपासून जायला सुरुवात केली, तिथनं सुरुवात करा आणि मग नंतर तुमचे अनुभव कथन सांगायला सुरुवात करा, की हं, ठीक आहे, ठीक आहे. मी तुम्ही फक्त एकच अनुभव भाऊ बोला, बोला. मला एकच अनुभव सांगायचा आहे बाबाचा. हो, एकापासून सुरुवात करा म्हणजे अनेक होतील अजून. हो ना, हो ना, हो ना. तो अनुभव आहे 1999 सालचा. 1999 सालचा. तुमचं ना आता फक्त मला फक्त तुमचं पूर्ण नाव सांगा आणि म्हणजे सगळ्यांना तुम्ही कुठले आहे ते अच्छा, म्हणजे अच्छा, कसं होईल अच्छा, अच्छा. थोडीशी तुमची माहिती द्या लोकांना म्हणजे बर. तुमचा थोडक्यात माझं परिचय नाव द्या. माझं नाव काशीनाथ महादेव पाटील. मुक्काम मैराडो, पोस्ट एरंडा, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. आवाज येतो ना? हॅलो, येतोय. एकदम व्यवस्थित येतोय. येत आहे ना? आणि मी डवा दिंडीचा मी चोपदार आहे. चोपदार सेवा करतो. बरं, बरं, बरं. बोला, बोला. हा, अरे हा, वाह! हा. छान. हो. तर 1999 साली आम्ही इकडून गेलो होतो घाटंजी मार्गे दिंडी घेऊन गेलो. तर ते 2 रथ होते, एक नंगे बाबाचा आणि एक विश्वनाथ बाबाचा. नंगे बाबाची पालखी समोर, विश्वनाथ बाबाचा रथ मागे. तर रथावर पूर्ण मंडळी आमची मैराडोचीच होती लोटायला. तर एरंड गाव म्हणून एक गाव लागते समोर, घाटंजीच्या पुढे. तिथे काय झालं, अचानक गाडा सुटला हातचा. ते दोघांना सोडला नाही. गोविंदराव सांगळे आणि बबन केंद्रे या दोघांनी सोडला नाही. ते घासत गेले पुढे. त्यांना लागलं, टोंगळ्याला लागलं, हाताला लागलं, तरी त्यांना गाडा सोडला नाही. शेवटी रोडच्या खाली गाडा गेल्याच्या नंतर त्याला सोडायचं काम पडलं. गाडा एकटाच खाली गेला, फक्त विश्वनाथ बाबा होते त्याच्यात. खाली गेल्यानंतर गटारीत गेला गाडा, पण मूर्तीला काहीच झालं नाही, गाड्याला काहीच झालं नाही. एवढ्या दूर जाऊन. हॅलो दीपकराव बोला. बोला बोला ना, ऐकायला काशीनाथ बोला ना. हा, हा, हा. काशीनाथ राहा. हा भाऊसाहेब आहेत का? हो हो हो. हा, जय विश्वनाथ. जय विश्वनाथ बोलत राहा म्हणे तुम्ही सारखं आता. हो खूप ना, हो अनुभव. ना, बोलत हा. हो ना. वापरायचे ना आमचे. आणि असे काही अनुभव घरातले बी आहेत, आणि ते आता किरकोळ आहेत, काही सांगावं म्हणजे नाहीत. तर याच्या पुढे तर काही दुसरं तर काही नाही. दीपकराव सांगतील बा. आता मला कसं आहे, एकदम सांगता येत नाही पहा. हा, तुम्ही लिहून ठेवायला पाहिजे होतं सकाळपासून आज. नाही ना, लिहिलं नाही ना मी. रात्रीच सांगितलं मी दीपकरावले की तुम्ही माझं नाव जाहीर करू नका. तर हे हो, एक तुमच्याकडे तुम्ही जेव्हा दीपक भाऊ सांगत होते तेव्हा तुम्ही किती छान छान त्यांना आठवण करून देत होते. म्हणजे हो तुमच्याकडे हो, किती गोष्टी आहेत. तशी आठवण करून देतो मी. पण ते एकदम एकटे म्हणजे काही सांगता येत नाही तसं. तुमच्याकडे अनुभव आहेत भाऊ, बरं का, बरेच अनुभव. हो ना, हो ना, हो ना. अनुभव म्हणजे घटना आहेत माझ्याकडे. हो, आहेत. घटना बी आहेत. अहो काका, काका बोला बोला. तुम्ही कधीपासून कधीपासून जाता तुम्ही डव्याला? मी डव्याला जातो ताई 98 97-98 पासून जातो. अरे वा. हो. आणि मग ही सेवा कधीपासून सुरू केली तुम्ही? मला ही सेवा भेटली 2000 पासून. अरे वा, भाई वा. हो खूप हो छान. मग हो. सगळेच जाता का तुम्ही? घरातले सगळे असतात का? नाही नाही नाही, मी एकटाच जातो. पुन्हा कसं लेडीज नसते आमच्या सोबत. अच्छा. हा. आणि मग दिंडीत पालखीतलं आतापर्यंत काय पालखीत आतापर्यंत काय काय झालंय आपल्या? एखादं असं की जे तुम्हाला कधीच मग हे तुम्ही विसरणार पालखीतला, नाही? हा जो प्रसंग सांगितला, बाबाचा अनुभव सांगितला, हा पालखीतलाच आहे. हो ना? हा, आणि मग ही पालखी माहूरपर्यंत जाते ना आपली? माहूर पर्यंत. हं.
हो मग माऊरचा काही बाबा. एखादा अनुभव आठवत असेल तर? नाही. तुमची दादा तुमची चोपदार म्हणून नियुक्ती कशी झाली? म्हणजे त्याला हा काही हे असतं का तिथे? म्हणजे चोपदार हजर नव्हते पा. चोपदार हजर नसल्यामुळं काय झालं, कारंजाच्या अलीकडे कारंजा सिटी लागते म्हणून चोपदार पाहिजे होता. मग चोपदार नव्हता हजर. मग मला मजाक मजाक म्हणून ड्रेस घालून दिला. तर कारंजात मी हे केलं फक्त. त्याच्यानंतर मग गोवर्धन महाराज होते. गोवर्धन महाराज म्हणत, राहू दे आता हे ड्रेस तुले, तू घालत राहा म्हणत. पण घोगे पांडे बा होते, प्रभुराव घोगे रिधोऱ्याचे, ते म्हणत आता यावर्षी नाही, तो रथ लोटून राहिला, रथ लोटू दे, त्याच्यानंतर पुढच्या वर्षीपासून त्याला ती ड्युटी देऊन टाक. मग त्या वर्षी मला काही ड्रेस दिला नाही. एकच दिवस घातला मी ड्रेस. त्याच्यानंतर मग त्याच्या दुसऱ्या वर्षीपासून मी सुरुवात झालो. तर तेव्हापासून अजून बी माझी ड्युटी आहे. तर मला दुसरे सोबती होते बबन वाघ कुरुळ्याचे, तर त्यांनी ते टाकून दिलं. आता नागरे सुकांड्याचे शिवाजी नागरे म्हणून आहेत, तर आम्ही दोघं सेवा करतोय. आणि मग तुम्हाला डव्याची ओळख करून कोणी दिली? म्हणजे डव्याला नंगेनाथ महाराज असतात, असं कोणी ओळख करून दिली? महाराजाची ओळख अशी करून दिली की अचानकच माझ्या तोंडातून शब्द गेले की नंगे बाबा आता तूच पाय. म्हणजे घरातला अनुभव आहे. आमच्या बहिणीची डिलेव्हरी झाली होती. डिलेव्हरी झाली तर तिला एकदम, म्हणजे डिलेव्हरीच्या नंतर ते काय म्हणतात ते टकळ्यावाद झाला. टकळ्यावाद झाला, ती खाट्यावरच अशी कशीच्या कशी करायला लागली. मी धावत गेलो. आमची आई म्हणाली, काय झालं पाय रे, काय झालं पाय रे. मी धावत गेलो आणि एकदम बाबाचंच नाव माझ्या तोंडात आलं की नगे बाबा तू धाव आता. इथून माझी सुरुवात झाली. पण तुम्ही त्याच्या आधी मग नंगेबाबांचं हे ऐकलं होतं का कुठे, की हो, बाबा ऐकण्यात की आता जवळच असल्यामुळे ते होतं ना, ऐकण्यात होतं, पण मी गेलो नव्हतो त्याच्या अगोदर. अच्छा, हा, तुम्ही नव्हते गेलोच गेलं. नव्हतो. एकदमच माझ्या मनात ते बाबाचंच नाव आलं. आणि मग तुम्ही जेव्हा पहिल्यांदा गेले, म्हणजे मग पहिल्यांदा जाण्याचा अनुभव कसा? म्हणजे आता देवाला आज दर्शनाला जायचं बाबा, असं आठवतं का तुम्हाला? हो, असं यात्रेनिमित्त गेलो होतो. मग नाही, मग ते तुम्ही जेव्हा नंगेबाबा नाव घेतलं, ते सुनेच्या वेळेस, बहिणीच्या वेळेस, तेव्हा आता जे सांगितलं, मग तेव्हा हा, नंतर पुढे त्यांना काही फरक पडला का, काय झालं बाबा असं? नाही, मग ते दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. त्याच्यानंतर ते बरेच झाली मग. आणि आमच्या मिसेसचा एक हात आणि एक पाय, हे दोन्ही चावचाव करायचे. तर नेहमी माझ्या मागं, पहा बरं माझा बारीक झाला, पाय बारीक वाटतोय. खूप दवाखाने केले, वैद्यवानी केली, दुसऱ्या देवाचं केलं, तरी काही आराम पडेल नाही. सारखंच दुखणं, सारखंच. मग शेवटी एक काम कर म्हणलं, अधिक मास होता. मग अधिक मासात ते धोंडे वगैरे करतात. मग म्हटलं चाल आपण डब्याला जाऊ. सगळं करून कंटाळलो. नागपूर पर्यंत गेलो. स्पेशालिटी ते सुपर स्पेशालिटी मध्ये राहिलो, तरी काही आराम नाही. त्याच्यानंतर मग आता सगळं झालं म्हणलं भाऊ आपलं, आता आपण एक दिवस डब्यालेच जाऊ. डब्याला गेलो. तिथं बाबा दर्शन घेतलं आणि बाबाला सांगितलं की बाबा आता मी कुठंच जात नाही, आता काय करायचं ते तुम्हीच बघा. मारायचं मारा, तारायचं तारा. त्याच्यानंतर ते मग थोडा थोडा आराम पडत 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 पडला. तर आता लोक विचारतात का हो तुम्ही कुठं गेले होते. आता लोकांना काय सांगायचं, असे अनुभव आहेत काही. वारीमध्ये बी तुम्ही सेवा चांगली करता ना भाऊ. हो ना भाऊ. आणखी नंबर एक एक सेवा अनुभव. करता. हो भाऊ, हा. आणखी शशी महाराज ते तुमच्या परिचयाचे आहेत, वाशिमचे हो हो हो. आहेत ना. आहेत. गादेगाववरून पालखी चालली गादेगाववरून, आणि तिकडे रोड कच्चा आहे. हो म्हणजे नेहमीचा रोड तो कच्चा आहे. अर्नीला आतमध्ये. जाताना, डिग्रसला जाताना. हो, मेन रोड सोडून तर ते आतमध्ये जावं लागतं. हो कच्च्या रोड. मग आम्ही निघालो दिंडी घेऊन. तर शेषी महाराज देव
मोटरसायकलनं पुढे गेले. तर त्यांच्याजवळ एक बॅग होती, हँडबॅग सारखी बॅग. तर त्यांच्या बॅगेत काय होतं, एक अंडरपॅन्ट, ती ओली म्हणजे सकाळची आंघोळ केलेली, आणि वरून 2 संत्रे होते. ती रस्त्यानं पडली, पण तिकडून कामाला येणाऱ्या बाया होत्या, जे शेतात जाणाऱ्या, त्यांना ती सापडली. ती सापडल्यानंतर मग बुवा ते बायानं बी प्रामाणिकपणा दाखवला. ती दिली आपल्या साऊंडच्या गाड्यावाल्याजवळ. मग त्याच्यातले 2 ते संत्रे जे होते ते या पोरानं खाल्ले. मग राहिली अंडरपॅन्ट. पण पुढे गेल्याच्या नंतर शशी महाराज देव माझ्याकडे आले, म्हणले, चोपदार, आपली बॅग पडली कुठंतरी. म्हणलं ठीक आहे, आपण विचारू कोणाला. मग मी साऊंडवाल्याकडेच गेलो. त्याला म्हणलं आउट करा बाबा, कोणाला सापडली असेल महाराजची बॅग हरपली. तर ती त्याच्याच जवळ भेटली, आपल्या साऊंडच्या गाड्यावाल्याजवळच. मग म्हटलं बा आहे म्हणलं की लगेच महाराजानं ती खोलल्यानंतर त्यानं त्याच्यात 8,000 रुपये होते. तर ते जसेच्या तसे भेटले. त्याच्यातला रुपयाही कमी जास्त झालेला नाही, काही नाही, फक्त संत्रे खाल्ले. त्या बायाचा प्रामाणिकपणा, बाबाचाच समजा हे हा एक अनुभव आहे, म्हणजे सांगण्यासारखा. तुम्ही सेवा बी तुम्ही चोपदारची सेवा नंबर 1 देता ना भाऊ काशीनाथ भाऊ. हो 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 हो. आता तरी काही नाही भाऊ, पहिले सीताराम महाराज होते त्यावेळेस कीर्तन झाल्याशिवाय कोणाला बेडिंग भेटायचं नाही. बरोबर आहे, बरोबर. हो मी हो. म्हणतो बरं का, तुमचं बेडिंग द्यायचे नाही चोपदारचं जे कोणाला. कार्य असतं ते थोडक्यात आम्हाला सांग ना. काय माहिती का, की हा. काही जण याच्यातलं काही तो कोणाला माहिती, चोपदाराचं नक्की काय काम असतं अच्छा कीर्तनमध्ये अच्छा ते, अच्छा. हा. तर त्याचं थोडंसं चोपदार विश्लेषण करून सांगा ना आम्हाला. चोपदारचं म्हणजे कसं, ही जी पब्लिक आहे, ही पब्लिक सांभाळून नेणं आणि बरोबर लाईननं चालवणे. वाहन आलं त्यांना शिट्टी मारून म्हणजे इशारा करणे की बाबा वाहन येऊन राहिलं. शिट्टी वाजली की ते समजून जातात. आणि संध्याकाळी कीर्तन असले की सेवा द्यावं लागते, उभं राहावं लागते महाराजाजवळ. महाराजाला तिथं आसनावर न्यायचं आणि तिथं उभं राहायचं कीर्तन होईपर्यंत रात्री. आणि गाडीमध्ये न बसणं. गाडी सोबत बंद आहे, नाही बसणं. हो, ती वारी लंगडी होते म्हणतात, मग बसणंच नाही. बरोबर आहे. हा, गाडीमध्ये बसतच नाही. मी जसं तुम्हाला पाहत होतो सेवेमध्ये, तसं तुम्ही कधी नाही मला दिसले ना बसलेले. नाही 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 नाही, वाहनात बसतच नाही भाऊ मी. नाही नाही. नाही, बापरे! म्हणजे तुम्ही पूर्ण पैदल डव्यापासून ते पैदल माहूरला पैदल. अरे पैदल बाप! पैदल. मार्ग बापरे! कोणताही असो, किती किलोमीटर असो, आणि किती दिवसाचा असो, म्हणजे 12 दिवस, 15 दिवस, 17 दिवस गेलो, आणि 30 32 किलोमीटर एका दिवशी चाललो. बापरे! खूप ते छान काका. बाबाच खूपच चालून छान. घेतात. बाबाच चालून घेतात, आपल्याला काहीच नाही करायचं काम. बरं, काही दुखत नाही, काही नाही, घरची आठवण येत नाही, काहीच नाही. हो ना, हो ना. आता भाऊला माहित आहे, भाऊ होते 2-3 वर्ष. नाही ना, मी का तुम्हाला 15 वर्ष झाले. मी तर आता मागून शेवटी यायला लागलो. हो, पहिलं शेवटी. डब्यातून वाऱ्या केल्या. हो ना. त्याच्यानंतर आता मधातून येतो. हो, शेकापूरला येता तुम्ही. आता शेकापूरला गेलो आता 5-7 हो वर्षापासून. हो हो ना. भाऊचा नामचा पहा बरं किती परिचय झाला, म्हणजे मंठ्याचे महाराज, म्हणजे भाऊ हे केंदळीचे. 15 म्हणजे असा 15 परिचय बी खूप वाढला ना. हो, परिचय आहे, परिचय. हा, बाबाची कृपा आहे ना. बाबाची कृपा आहे. हो. आणि हे पॉम्पलेट मध्ये जवळ 98 पासूनचे आहेत भाऊ. हे जे हो. दिंडीचे पॉम्पलेट आहेत ना, 98 पासूनचे आहेत. 98 ला गेलतो आम्ही इकडून तिवरंग मार्गे. नाही, बरेच चोपदार झाले भाऊ, पण तुम्ही काम म्हणजे सेवा म्हणजे असं चोख करता. हो ना, हो ना, हो ना. म्हणजे आता करावंच तुम्ही लागते. बाबा करून 98 देतात. पासून चोपदार हॅलो. आहात, म्हणजे 27 वर्ष झाली तुम्हाला. हो, 27 वर्ष झालीत. बाबा करून घेतात, मी नाही करत. अरे, दोन आहे तास ना झाले. दीपकराव, खरी गोष्ट आहे ना दीपकराव, खरी गोष्ट आहे ना.
मी नाही करत, काहीच बाबाच करून घेतात. नक्कीच तुमच्याकडनं बाबाच आणि आपल्या सगळ्यांकडनं तेच करून घेतात. आता तुम्ही मला काल म्हटलं होतं हो. भाऊ मी 2 मिनिटं सुद्धा बोलू शकत नाही, त्यानंतर तुम्ही अर्धा तास बोलले, म्हणजे तुमच्याकडनं बाबांनीच बोलून घेतलं की नाही. मी तुम्हाला काल बोललो होतो की नाही. हो 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 ना, हो ना. काही प्रसंग आहेत भाऊ, प्रसंग आहेत काही. हॅलो, अनुभव तर त्याला सांगायला थोडं हे चाललं त्याला नवीन असल्यामुळं. भाऊ प्रसंग आहेत. एक आमच्याच गावचा एक प्रसंग आहे, म्हणजे वारीमध्येच ते ऍक्सिडेंट मध्ये गेलेले. तर त्याचा ते घरूनच त्याला कळालं काय असं काही समजत नाही. आणि तो म्हणजे किती साली 2002 मध्ये 2002 मध्ये एक मध्ये माझ्यासोबत होता तो चोपदार, म्हणजे महादेव भेंडेकर म्हणून 2001 मध्ये माझ्यासोबत ड्रेस मध्ये होता. आणि 2 मध्ये ते आला नाही ड्रेस मध्ये. असाच मग कोणत्या वाहनाला लटक, साऊंडच्या गाड्यावर राय, कुठं राय. तर ते बोलायचा, विचित्र बोलायचा रस्त्यानं. हा, आम्ही गेलो बेलखेडा म्हणून आहे, बेलखेड्याला गेलो. तिथे गेलो तर ट्रॅक्टरवर जेवण करून ते ट्रॅक्टरवर बसला. उभे ट्रॅक्टर होते, ते ट्रॅक्टरवर बसला. तर ते त्याच्या मनाला, म्हणजे दुसरे माणसं बी होते बाजूला बसलेले. तर ते लोकायला म्हणे की बा हे या ट्रॅक्टरनं जर मी नेलो तर माझी पाईपलाईन होईल का, म्हणजे अपशब्दात बोलत जाय असं काहीतरी. मग त्याच्या पुढे म्हणे बा मी मेलो तर माझा झेंडा लावता कुठं. तर येवतीले जाता वेळेस तो ट्रॅक्टरले लटकला आणि इथं ऍक्सिडेंट मध्ये जाग्यावरच खतम झाला. बरं भाऊ, विचित्र माणसं ते पालखीमध्ये हा, टिकत नाही. विचित्र माणसं असतात काही. आता घरूनच काय म्हणायचं बा, ते कर्कश आवाज म्हणजे जय जयकार करायचा. म्हणजे घरून वाहनात बसलो आम्ही, ट्रॅक्टर मध्ये बसलो, कर्कश आवाज मध्ये त्या आवाजातून म्हणजे घरूनच त्याचं म्हणजे हे होतं. आणि आता आमचा धंदा आहे समजा सलूनचा, त्यावेळेस कसा बसून धंदा होता. माझ्या वडिलांना म्हणे मामा एकदा शेवटची माझी दाढी करून द्या म्हणे. म्हणजे बघा, शेवटची दाढी करून द्या म्हणे. तर ते माणिकराव बाबूराव कसा बोलून राहिला हो म्हणे. ते आपल्या सोबत असतात, ते दिंडीत हो हो, गाडीमध्ये बसून असतात ते. बरोबर बरोबर, माहिती. हो 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 हो. तर ते म्हणत बा हे काही बोलून राहिला. तर शेवटी त्याचं ते तसं झालं बा. विचित्र माणसं टिकत नाही भाऊ हो हो दिंडीमध्ये. हो. कधीच नाही, पण कोणीच हे नाही टिकत माणसं. नाही 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 नाही, टिकू शकत नाही. पुन्हा असा आगाऊपणा केल्यावर बी टिकू शकत नाही ना. बरोबर आहे. हा, ते बाबाले काही हे जमत नाही, खोटं नाटं जमतच नाही. बोला. भाऊ तुम्ही कधी मायबाईंना भेटले का? मायबांना भेटलो, पण ते असंच म्हणजे भेटलो, बोललो, पण असं काही आठवत नाही आपण काय बोललो, असं काही हे नाही. मायबाईंना पाहिलं, बोललो, घरी गेलो. घरी होते त्यावेळेस घरी पण गेलो त्यांच्या. तर मी काय म्हणतो आता, सांगा तुमचा स्पीकर ऑफ सांगा, तुम्ही करायचा. सांगा काही. दीपकराव बोला तुम्ही काहीतरी. बरोबर. हो, दीपकराव सांगतील काय सांगायचं ते. आता माझ्याजवळ जेवढं होतं तेवढं सांगितलं. तर आपण मागच्या शनिवारी बोललो. हो. माझा 2 मिनिटात मी परिचय करून देतो. दीपक, हा, तुम्ही दीपक. मागच्या शनिवारी त्या गदा घोड्याचं सांगितलं होतं. हा, गदा घोड्याचं का? बरं तेच तर सांगतो मग आता. किती सांगा आम्हाला. हो. तर माझं नाव तर सर्वांना माहित आहे. माझा आता परिचय देण्याची काय आवश्यकता नाही. डायरेक्ट चालू करून देऊ ना? हो हो, चालेल चला. तुम्ही ना कराल. तुमचं मायक्रोफोन जवळ येऊन बोलू शकता का?
थोडा आवाज अं, कट होतोय. बरोबर. मी थोडस ज्या ठिकाणी थोडासा रेंजचा प्रॉब्लेम आहे. आता आवाज व्यवस्थित येत आहे का? हा येतोय आता. आवाज येत आहे हो, व्यवस्थित? येतोय येतोय. येतोय. हो, येतोय. येतोय येतोय. येतोय. ठीक. तर नाथनंगी महाराज विश्वनाथ बाबाची शिष्य किंवा भक्त संतीनबाई, चंद्रकला संतीनबाई हा. हा हा. तर जी चाक्यावर होत्या. एक वेळेस विश्वनाथ बाबा बसले होते. विश्वनाथ बाबा बसले होते आणि एक जळुका रेल्वे स्टेशन किंवा जळुका पोलीस स्टेशन असं त्या गावाचं नाव आहे. आपल्या डह्याहून चाक्याहून 5-7 किलोमीटर अलीकडे ते शिलू बाजारला जाताना. जवळका रेल्वे स्टेशन. तुमचा स्पीकर ऑफ करून टाका. ठीक आहे. हा हा. म्हणजे कर्कश आवाज येत नाही. मला एक तर थोडासा सिग्नलचा प्रॉब्लेम आहे. जर आवाज वगैरे जर आला नाही ना तर पटकन स्पीकर ऑन करून बोलसाल. तर जळक्याहून एक माणूस निघाला गद्याला घेऊन आणि चाक्यावर आला. त्याला वाटलं बा चला बाबाचाच भक्त होता ते. बाबाचं दर्शन घेऊ आणि समोर चाललं जाऊ. त्या दिवशी होता मालेगावचा बाजार. मालेगावचा बाजार होता आणि घरात थोडीशी तंगीचं वातावरण होतं. कर्ज वगैरे झालं होतं. तर मग गध विकायसाठी तो निघाला. तर जाता जाता चाक्याहून गेला की चला बा आपण चाक्यावर जाऊ. चाक्यावर जाऊ आणि बाबाचं दर्शन घेऊन समोर निघून जाऊ. तर मग बाबा तिथं बसलेले होते. बाबा बसले होते झोपडीतनी. बाबा म्हणत, "का रे गड्या कुठं चालला?" म्हणे, "बाबा मी मालेगावले चाललो." "कशासाठी चालला रे?" "बाबा गध आहे माझ्याजवळ. मला ते विकायचं. विकण्यासाठी मी चाललो बा." "असं का? बरं, बरं, बरं. मग ते एक काम कर ना, बोला ना तेव्हा. ते गध मलाच देऊन टाक." तर बरं, तुझ्या गध्याची किंमत किती रे? असे देव बोलले. म्हणे, "बाबा माझ्या गध्याची किंमत ₹200 आहे." "नाही गड्या, एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. माझ्याजवळ ₹100 आहेत. ₹100 ₹100 जर तू मला देत असशील तर मला दे. तुले जर पटलं तर ठीक म्हणत, नाही तर तुझी मर्जी. माझ्याकडे काय ₹200 नाही तर माझ्याजवळ फक्त ₹100 आहेत." तर मग ते म्हणे, "बाबा म्हणे ₹200 गद आणि मी तुम्हाला ₹100 कसं काय देऊ?" म्हणे, "हे माझ्यासाठी घाट्याचा सौदा होईल." म्हणे, "मी काय तुम्हाला देत नाही बा." "पाय बा," म्हणे, "तुझ्या विचारानं." तर मग त्याले काही बाबाचा सौदा पटला नाही. ते निघून गेला. निघून गेला मालेगावात सकाळीच पोहोचला. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्या गध्याले कुणी विचारलं नाही, कुणी पुसलं नाही, का कोण्या गावचं गधं, केवढ्याले देतात, भावही केला नाही, काहीच नाही. जसं काही ते गधं बाजारात आणलंच नाही. तर शेवटी नाराज झाला. संध्याकाळचे 5 ते 6 वाजले. तर ते बाजारातच बसून राहिला, पण त्याला कुणी विचारलं नाही. तर ते माणूस होता जळुक्याचा. तर आता घरी काय घटना झाली, आता थोडंसं वापस या बाजारातून घरी काय घटना झाली. त्या माणसाले 2-3 मुलं होते आणि घर संसार चालू होता. तर ते बाई बसली घरातनी लक्ष्मी द्यायची त्या गध्यावाल्याची, की म्हणे, "बाबू म्हणे आपले बाबा म्हणे गध घेऊन गेले मालेगावातनी. गध विकतीन म्हणत, 2-4 पैसे आणतीन म्हणत. मग आपण कर्ज फेडू. खायला अन्नही नव्हतं त्याच्या घरी. 4-5 दिवसापासून उपाशी होते ते." तर लेकरं हो म्हणत, "तुम्ही काही लढू नका, नाराज होऊ नका. भूक लागली मग ते पाणी-गिनी प्या, थोडासा कण्या-गिन्या खाऊ घालत." पण ते पहिले जुने लोक गरिबीत दिवस काढले त्यानं. परिस्थिती थोडीशी खालावली होती त्याची. तर अचानक त्या घरी एक वृद्ध म्हातारी आली. त्याच्या डोक्यावर एक गथुडं होतं. ती गथुडं घेऊन आली आणि त्या बाईच्या घरी उतरली. तर त्या बाई लक्ष्मीले काय म्हणते, त्या लक्ष्मीले, की "बाई मले का नाही तहान लागली, मले पाणी पाज." तर मग ती पाणी घेऊन आली. "घ्या," म्हणे, "मावशी पाणी प्या," म्हणे. "मी," म्हणे, "तुम्हाला पाणी आणलं, तुम्ही पाणी प्या." तर मग त्या लक्ष्मीने विचारलं त्या म्हाताऱ्या बाईले, म्हाताऱ्या वृद्धाले,
की "तुम्ही कुठं चालल्या बा? तुमच्या डोक्यावर गतुडं आहे." ती म्हणे, "मी लेकीच्या घरी चालली," म्हणे, "लेकीला भेटायला चालली," म्हणे. ती म्हातारी अशी बोलली. "पण म्हणे मले काही जायचं काम नाही," म्हणे, "आता हे गतुडं तूच ठेव," म्हणे. आणि मी चालली म्हणे घरी मला दुसरंच काम आलं. तर ते जे मथारीनं आणलेलं जे गठुडं होतं, ते गठुडं त्या लक्ष्मीला देऊन टाकलं. तिच्यातनी थोडंसं डाळ, दाणा, गहू वगैरे, ज्वारी वगैरे होती थोडी-थोडी. तर मग ते गठुडं त्या मथारीनं या लक्ष्मीला देऊन टाकलं आणि ती मथारी चालली गेली. चालली गेली ती गायब झाली, डबल दिसली नाही. दिसली नाही तर मग हिनं ते गठुडं उघडून पाहिलं. गठुडं उघडून पाहिलं तर तिच्यातनी थोडंसं तुरीची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ, थोडी-थोडी डाळ होती, थोडंसं गहू होते आणि तांदूळ होते. तर मग ते गठुडं उघडलं. मग लेकरं म्हणत, "आई, आई आम्हाला भूक लागली." त्या आजीनं ते गठुडं ठेवलं. ती निघून गेली. तर "आम्हाले काहीतरी खायला दे." "बरं, बरं." म्हणजे मग तिनं थोडंसं अन्न शिजवलं आणि लेकरायले खाऊ घातलं. अन् नवऱ्याची वाट पाहत ती आपल्या दरवाजावर उभी राहिली किंवा बसली तिथं, की आता बा आपला पती परमेश्वर येईन आणि आपल्यासाठी आता काही आणन. तर आता वापस आपण बाजारात. हे झालं त्याच्या घरची घटना. तर ज्यावेळेस बाजारमध्ये त्याच्या गध्याले कुणीच विचारलं नाही, कुणीच पुसलं नाही. तर मग ते नाराज झाला. म्हणे काय मग त्याच्या मनालेच एक प्रश्न केला त्यानं, की बाबा म्हणले होते गड्या, की ₹100 देतो तुला या गध्याचे. मले जर देशील तर पाय बुवा. म्या काय बाबाचं ऐकलं नाही. म्या काय बाबाचं ऐकलं नाही अन् बाबाले क्रॉस केलं, ओलांडून आलो म्हणे मी. तर मग चुकलं म्हणे थोडंसं. त्यालाही आता वेगळं वाटलं आणि मग ते निघाला, सरळ निघाला आणि चाक्यावर आला. चाक्यावर आल्याच्या नंतर बाबाला म्हणे, "बाबा, माझ्या गध्याकडे कुणी पाहिलं नाही आणि कुणी विचारलं नाही आणि कोणी पुसलं नाही. की का हो तुमचं गधं केवढ्याचं का कुणी भावही केला नाही. राजा गेलो म्हणे, भर उन्हात उभं राहिलो म्हणे, संध्याकाळ माझ्या गध्याला कोणी विचारलं नाही, पुसलं नाही. शेवटी निराश झालो आणि वापस आलो. वापस आलो तर सरळ तुमच्याकडेच आलो." तर विश्वनाथ बाबा म्हणत, "पाय गड्या, आता जर द्यायला तयार असशील तर पाय म्हणत. माझ्याजवळ म्हणत ₹100च तर ₹100च्या वर तुले द्यायला खडकूही नाही. तू जर देत असशील तर ठीक, नाही देशील तुझी मर्जी." मग ते नरमला. म्हणे, "भावा, हे घोडं म्हणे, हे गदं घेऊन घ्या म्हणे तुम्ही. देऊन द्या म्हणे मला ₹100. आता काय करू म्हणे, माझ्या अंगावर झालं म्हणे कर्ज, खाय-प्यायची सोय नाही. लेकरं 2-3 दिवस झाली उपाशी आहेत. कामही भेटून नाही राहिलं, काही नाही. आता मी माझ्याकडे एक गधं होतं ते आणलं, पण माझ्या बाजारात कोणी त्याला पुसलं नाही आणि काही नाही. पण आता तुम्हाला स्वस्त्यात विकतो बा आणि हे गधं घेऊन घ्या आता तुम्ही." मग बाबानं त्याला ₹100 दिले. ते गधं हां, "हे घ्या म्हणे बाबा तुमचं गधा." "ठीक आहे," म्हणत, "बांध तिथं." मग ते बांधून दिलं. बांधून दिलं तर हे इकडं पैसे घेऊन घरी आला. घरी आला तर मग लक्ष्मीनं विचारलं, "का हो कसं काय प्रवास आहे?" मग ते सांगितलं. मग घरी एक म्हातारी आली होती. तिनं अन्नधान्य दिलं. बरं म्हणत, "आम्ही जेवणं झाली आहे. मी तुमची वाट पाहू लागले जेवण करायसाठी." मग ते संध्याकाळी जेवले गेले. त्यांना पैसे आणि त्या कपाटात ठेवून दिले आणि दुसऱ्या दिवशी त्यानं मग अमुक शेटजीचे ₹5, तमुक शेटजीचे ₹10, अमुक दुकानदाराचा ₹2, अमुक दुकानदाराचा ₹3, ₹5 असे त्या 100तल्या नोटातले 100तल्या त्या 30तले काढायचे. "घ्या शेठजी तुमची मायावरच्या अंगावरची उधारी होती ही घ्या." अमुकले द्यायचे, तमुकले द्यायचे, काही अन्नधान्य आणायचे. ज्यावेळेस घरी येऊन ते दुसऱ्या दिवशी पैसे घ्यायचा प्रयत्न करत, त्या दिवशी ते ₹100 जसेच्या तसेच राहायचे. मग असं करता-करता त्यानं का नी साऱ्याची उधारी फेडली, दुकानदाराची उधारी फेडली. मग त्यानं पाहिलं त्या कपाटातनी जशीच्या तसेच ₹100. मग असं करता-करता त्यानं स्वतःची जी गहाण ठेवलेली शेती होती, ते सर्व सोडवून आणली. जेमतेम जमला. आणि ते ₹100 जसेच्या तसेच. मग महिना दीड महिन्यानं ते गेला विश्वनाथ बाबाले भेटायले चाक्यावर. चाक्यावर गेला. गेला की लगे लोटांगणच घातलं म्हणे, "देवा तुमच्या ह्याच्यानं जमलं" म्हणे. बाबा म्हणत, "का रे काय झालं रे?" म्हणत. "हो बाबा" म्हणत, "असं-असं झालं" म्हणत, "अशी-अशी घटना घडायली" म्हणत माझ्यासोबत. तर मग विश्वनाथ बाबा म्हणत, "का रे तू तर मले द्याय तयार नव्हता. तू तर पुढे निघून गेलता" म्हणत. "चुकलो" म्हणे, "बाबा मी. असं करायला नव्हतं पाहिजे, पण केलं" म्हणे म्या.
तर बरं म्हणत, झालं ते होऊ दे म्हणत. पण आता त्या ₹100 1 रुपयाही खर्चू नको म्हणत. आता ते म्हणत तुझ्याजवळ ठेव म्हणत लक्ष्मी म्हणून तेच तुले बरकत देईन म्हणत भविष्यातनी. तर तेहीपासून मग त्यानं तिथं थोडासा भंडारा वगैरे, अन्नदान वगैरे उडवलं. विश्वनाथ बाबा तिथं चाक्यावर ढयाले आणि जसं बाबांनी सांगितलं होतं, की या पैशाले आता तू खर्च करू नको. तसं त्याप्रमाणे मग त्यानं काय केलं ते ₹100 त्यानं ते जपून ठेवले. नंतर खर्चही केले नाहीत, काही नाही. लक्ष्मी म्हणून, बरकत म्हणून ठेवून दिले. आता विश्वनाथ बाबा संतीनबाईले सांगायची, "संतीनबाई, हे आपलं गधं नाही, हे आपलं घोडं आहे आणि हे घोडं घे आणि चरायले ने." मग संतीनबाई काय करायची, आता तिथं भरपूर मोठं जंगल आहे. चाकातीर्थ आता तरी थोडीशी रहदारी आहे. त्यावेळेस तर वाघ फिरायचे दिवसा-रात्री, त्यामुळं कोणी जायेना. जंगल असल्याच्यानं शांत वातावरण. मग ते संतीनबाई काय करायची, दिवसभर ते घोडं चारायची आणि संध्याकाळपासून सकाळपर्यंत पर्यंत भजनं म्हणायची. आणि मग असा यायचा रोजचा नित्यक्रम होता. दिवसभर आपलं ते घोडं चारायचं आणि संध्याकाळी भजनं म्हणायचे 4-5 वाजेलोक. मग ते त्याची झोपच होईना. मग एक दिवस काय केलं, ते घोडं चारता काय केलं, त्या घोड्याले चांगलं लंब चराट होतं. ते चराट काय केलं, त्या संतीनबाईनं आपल्या पायाले बांधलं. कारण की जर समजा हे आपल्याला झोप लागली ना, आपण जर झोपलो, तर हे घोडं कुठे पळून नाही गेलं पाहिजे. कारण की बाबांना आपल्यावर जी जबाबदारी टाकली, ती पूर्णत्वाला गेली पाहिजे. पहिले एकमत आणि एकनिष्ठ लोक होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. एकमतानं राहायचे आणि जे गुरु आदेश होता ते पाळायचे. तर मग ते झोप व्हायची नाही. असं करता 7-8 दिवस झाले ते झोप अनावर झाली संतीनबाईले. तर मग आपण काय करू बा? मग हिनं चरायले जंगलातनी घोडं नेलं आणि त्या घोड्याचा जे दोर आहे ते स्वतःच्या पायाले बांधला आणि झोपली ते. इकडे विश्वनाथ बाबाले कळालं. "अरे, अरे पायरू, पायरू इकडे लवकर ये." मग पायरू लगबगीने आला. बाबा तर बसले होते आणि अचानक मले कसा काय आवाज दिला. ते लगे काळजीनं पळत आला. म्हणे, "बाबा, बाबा काय झालं? काय झालं?" म्हणे, "काय झालं? सांगा," म्हणे, "आदेश सांगा." अरे म्हणत, "लवकर जाय," म्हणत, "ते संतीनबाईनं म्हणत त्या घोड्याचा दोर आपल्या पायाले बांधला आणि ते घोडं आता पळणार आहे म्हणत. आता ते संतीनबाईले घासतच घेऊन जाईन म्हणत. लवकर जाय म्हणत आणि पहिले ते पायाचा दोर सोडून टाक म्हणत." मग ते पायरूच्या जसं लक्षात आलं, जसं बाबांना सांगितलं विश्वनाथ बाबानं, तसं लगे ते पळत सुटला लगे गेला जिथं घोडं चरू लागलं होतं आणि तिथं संतीनबाई झोपली होती. लगेच गेला लगे संतीनबाईच्या पायाले ते दोर बांधलेला होता. दोर बांधलेला सोडला, की ते घोडं जे किंकाळलं आणि जे पळत सुटलं, सैरावैरा इकडे पळ, तिकडे पळ आणि ते जोरजोऱ्यानं आवाज आणि कल्ला आणि त्यानं दांगडूच केला. तर मग संतीनबाई लगबगीने उठून बसली. म्हणे, "अरे पायरू दादा," म्हणे, "काय झालं? काय झालं?" म्हणे, "बा," म्हणे, "मला बाबांना आदेश दिला," म्हणे, "पटकन पाठवलं," म्हणे, "की संतीनबाईच्या पायातलं चराट लवकर सोड, नाहीतर संतीनबाईले हे घेऊन जाते." तर मग मी आलो म्हणे पटकन लगबगीनं आणि ते सोडलं म्हणे. "बरं, बरं," म्हणे. मग ते घोडं शांत झालं थोड्या वेळानं. मग त्याले घेऊन चाक्यावर आले तिथं. आले मग काय झालं संतीनबाई? हो म्हणे, "बाबा," म्हणे, "असं-असं झालं," म्हणे, "7-8 दिवस," म्हणे, "आपले भजनच चालू आहेत," म्हणे, "लगातार. माझ्या काय डोळ्याला झोप नाही," म्हणे, "जरासा डोळा लागला, पण घोडं कुठे गेलं नाही पाहिजे म्हणून म्या," म्हणे, "पायाले चराड बांधलं, की घोडं जर कुणीकडे गेलं पळून आणि मी जर उठली आणि घोडं जर दिसलं नाही, तर मग मी काय करू बा? मले काळजी वाटली घोड्याची." "बरं, बरं," म्हणा, "तुले काळजी वाटली घोड्याची आणि तुही काळजी काय केली म्हणत म्या." मग असं झालं. मग आली रथसप्तमी. रथसप्तमी आली, तर डह्यातनी यात्रा भरली. सर्व जे आज रोजी जे घडते तेच त्यावेळेस ती असं यात्रा वगैरे भरली. मग रथसप्तमी, भागवत, कीर्तन, पोथीपुराण वगैरे हे ते सर्व मस्त भक्तिमय वातावरण झालं डह्याचं. मग डह्याचं भक्तिमय वातावरण झाल्याच्या नंतर ज्या दिवशी महाप्रसाद असते, त्या दिवशी त्या घोड्याले सजवलं.
त्या घोड्याला सजवलं. बाबा होते चाक्यावर. चाक्यावर होते आणि बाकी सर्व याले पाठवून दिलं, की जा गड्या डह्याले जा आणि तिथं जाऊन सेवा द्या. काही कोणी अमुक काम, कोणी तमुक काम असं तसं. तर त्या घोड्याला सजवलं. सजवलं तर लगेच त्याले दोरगीर बांधला, हारगीर टाकले त्याच्या गळ्यातनी आणि विश्वनाथ बाबा बसले त्या घोड्यावर आणि त्या घोड्याचा दोर दिला संतीनबाई जवळ. मग ते साका तीर्थावरून डव्यातनी आले. डव्यात आल्याच्या नंतर मग महाप्रसादाच्या पंक्ती बसल्या होत्या. त्या महाप्रसादाच्या पंक्तीतनी पूर्ण पंक्तीतनी विश्वनाथ बाबा त्या घोड्यावर बसून पूर्ण पंक्तीतनी फिरले. दोर होता संतीनबाईच्या हाती. तर मग पूर्ण फिरणं झाल्याच्या नंतर तिथं महाप्रसादाले सुरुवात झाली, वाटप वगैरे झाला. सर्व हे झाल्याच्या नंतर मग संतीनबाई सोबत त्याच घोड्यावर बसून बाबा पुन्हा चाक्यावर आले. चाक्यावर आल्याच्या नंतर मग पूजा वगैरे केली. तिथं संतीनबाईची बोळवण केली. त्याले लुगडं वगैरे हे ते केलं. आणि मग एक दिवस काय झालं, त्या घोड्याले डह्यातनी आणलं. डह्यातनी आणल्याच्या नंतर त्याची पूजा केली. शाबरी बाबरी भाषेतनी काहीतरी मंत्र म्हणले आणि त्या घोड्याच्या पाठीवर इण्याचा दोन्ही हातानं जे जोऱ्यानं झोडपा मारला म्हणतात, तर ते घोडं किंकाळत किंकाळत जे पळालं सरक्या दिशेनं, ते आणखीनही कुणाला दिसलं नाही. कुठे गेलं हे कुणाला माहीतही नाही. तर हे होती देवाची घोड्याची कथा. तर आता देवानं विश्वनाथ बाबांना, नाथलिंगे बाबांना गध्याले घोडं काऊन म्हणलं, हे प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. किती जणाला पडला? स्पीकर ऑन करून म्हणा. तुमचं पाहता आहे. करा स्पीकर ऑन करा. आवाज येईना बरोबर तुमचा. आवाज येत नाहीये का? आता आलं. आवाज यायला का आता? हो येतोय. तर आता हे कलियुग आहे. आवाज येत आहे का? कोणी स्पीकर ऑन करून बोला. येतो. काही आवाज येऊन नाही राहिला तर पटकन बोल जा. ठीक आहे. तर देवानं गध्याले घोडं, घोड्याले गध हे नाव काऊन दिलं असेल बा? कारण की हे कलियुग. इथं ज्ञानी माणसाले अज्ञानी समजून राहिले ना अज्ञानी माणसाले ज्ञानी समजून राहिले. त्या कारणानं हे आपल्या भक्त लोकायले समजायसाठी की हे गध नाही गड्या हे घोडं आहे, हे घोडं नाही गड्या हे गध आहे, हे समजायसाठी की हुशार कोणता माणूस आहे, ज्ञानी कोणता माणूस आहे, अज्ञानी कोणता माणूस आहे, हे ओळखण्यासाठी कदाचित हे असं सोंग केलं असेल. असंही असू शकते. तर काही बोला. बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय. बरोबर. कारण की कसं ढोंगी साधू भरपूर झालेले आहेत. त्यांचे ओरिजिनल साधू हे आता सापडत नाही. आणि जे साधू ओरिजिनल होते ते समाधीत जाऊन बसले सगुण रूपात. आपल्याला प्रत्यक्षात अप्रत्यक्षात भक्तीचं आपली भक्ती कशी पुढे न्यायची किंवा एक भक्तीचं रूपांतर आपल्याला सगुण रूपात भेट देतात. आणि आणखीन तुम्हाला बोला. दीपक सर, दीपक एक गोष्ट इथे सांगू इच्छिते की हे जे बोला. गध्याला घोडं म्हटलं, जे म्हटलंय नंगेबाबांनी, तर राजेबाबा जे होते तेव्हा ते माझ्या आजीला, म्हणजे मी टिल्लू देशपांडेंची मुलगी आहे, ती बोलते, तर त्यांना सांगितलं होतं राजेबाबा, अरे गड्या हा विश्वनाथ बाबा देव आहे, विश्वनाथ बाबा देव आहे. यांनी जर का गध्याला घोडं म्हटलं आणि घोड्याला गध म्हटलं तर त्याला घोड्याला गध बनवायची ताकद आहे. आणि
गाढवाला घोडं आणि घोड्याला गाढव बनवायची ताकद त्याच्यामध्ये आहे. तर त्याचं तात्पर्य हे की आपले गुरुजी आपल्याला सांगतात आहेत, जरी आपल्याला तो घोडा दिसत असेल आणि तो म्हणतोय की बाबा हा गधा आहे, तर हो हो स्वामी हा गधा आहे. हे असं राजेबाबांनी सांगितलं होतं माझ्या आजोबांना, की बाबा म्हणे बाबा जर का नंगे बाबा म्हणतोय की हा घोडा आहे तर हो घोडा आहे, हा गधा आहे तर हा गधा आहे. म्हणजे गुरूंवर कसा विश्वास ठेवावा हे पण आहे, याचं तात्पर्य ते पण आहे. बरोबर. तर मी काय म्हणतो, हे 65 लाख जप केला तुम्ही, हे सार्वजनिक करता की आपापला पर्सनल असते, कसं काय असते थोडं आपण सांगा? तो कसा केला की प्रत्येकाने आपापला पर्सनल केला आणि काही जप आपण एकत्र केला. म्हणजे रोज आपण संध्याकाळी 8 ते 11 असं नामस्मरण करत होतो. एक जण म्हणत होता आणि बाकीचे ऐकत होते आणि प्रत्येकाला वेळ दिली होती तशी. आणि एक दिवस आपण असा केला की सकाळी 6ला सुरुवात केली शनिवारी आणि दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 6ला संपवलं. म्हणजे एक 24 तासाचा जप केला आपण असा कंटिन्यू नॉनस्टॉप. अच्छा. हा, मग त्याच्यामध्ये आपण सगळ्यांना वेळा दिल्या होत्या की त्या वेळेत त्यांनी बसायचं आणि कंटिन्यू जप सुरूच ठेवायचा. आणि त्या पद्धतीने मग ते तसं आपण सुरू ठेवलं होतं. हम्म, हम्म. तर एकदा एकदा काय झालं बघा, आम्ही पालखीतून होतो. मी एक आम्हाला पालखीतून भेटले. तर मग सहज त्यांच्या जवळ चर्चा म्हणून बा असे 2-4 लोक बसलेले होते, म्हातारे कोतारे, आणि ते संत बसले होते, महंत. तर म्हणलं बा कशाचं काय चालू आहे, म्हणलं आपणही जाऊन पहा तिथं. तर मग तिथं गेलो तर त्यांची थोडी ज्ञानचर्चा चालू होती, भक्तिमय वातावरण होतं आणि एकूण एकाबद्दल सत्संग करू लागले होते. तर मग मी तिथं जाऊन बसलो. तर तर त्या मी की म्हणलं देवा, म्हणलं थोडस नामाबद्दल, नामस्मरण कसं करायचं, नाम कसं घ्यायचं. तर ते म्हणले की गुरुमुखातून आलेला जो जप असते, गुरुमुखातून जो नाम असते, ते सर्वात पवित्र आणि ते सर्वात श्रेष्ठ. बाकी आपण असं किती काही समजा नामस्मरण केलं, हे केलं, तर तेवढा फरक नाही पडत. जे गुरुमुखातून जप केल्या जाते ते लय महत्वाचा. मग म्हणलं बा आम्ही नंगे महाराज आले, विश्वनाथ बाबाले आम्ही गुरु मानतो म्हणलं, आणि त्याच्या हिच्यावरच चालून राहिलो. तर ते म्हणत चांगली गोष्ट आहे म्हणत, कारण की आता नाथनंगे महाराज आणि विश्वनाथ महाराज दोघंही समाधिस्थ झाले आणि मी म्हणत त्याचा शिष्य आहो म्हणत. तर म्या काय केलं म्हणत, दर गुरुपौर्णिमेले नारळ, शेला, टोपी आणि दक्षिणा तिथं पाया पादुकेवर ठेवायची म्हणत, आणि बस हेच आपले गुरुदेव. असं 11 वर्षे कंटिन्यू करा लागते, मग देव तुम्हाला सद्बोध देतील. तर मग त्यांनी एक दृष्टांत सांगितला वशिष्ठ मुनी आणि विश्वामित्राचा. विश्वामित्र जे होते हे राज ऋषी आणि हे ब्रह्म ऋषी. तर विश्वामित्राची खटकली की बा मी तर श्रेष्ठ ऋषी आहे, मी तर 60,000 वर्ष तपश्चर्या झालेली आहे आणि मी श्रेष्ठ कसा काय नाही. कोणी वशिष्ठ मुनीच नाव घेते, वशिष्ठ मुनीच नाव घेते, थोडासा अहंकार वाढला. अहंकार वाढल्याच्यानं विश्वामित्रानं वशिष्ठ मुनी सोबत दुश्मनी चालू केली. घेणं देणं काहीच नाही, फक्त की माझं नाव मोठं, तुझं नाव लहान, असं एवढ्याशा गोष्टीसाठी या दोघांची झाली दुश्मनी. दुश्मनी अशी झाली की विश्वामित्रानं त्या अहंकाराच्या भरात, त्या रागेच्या भरातनी वशिष्ठाचे जवळपास नाही म्हणता म्हणता जेवढे पुत्र होते तेवढे मारून टाकले आणि विश्वामित्र वशिष्ठाजवळ गेले मारण्यासाठी, तलवार घेऊन गेले लगे. आता वशिष्ठाला माहित की बा आता विश्वामित्र येऊन राहिले ना आपल्याला, आता हे रागाच्या भरात येतात ना आपल्याला हे नगद मारतात दिसल्या म्हणजे झाडावर बसले आणि विश्वामित्र इकड तिकड पाहिलं आणि दमून असे झाडाखाली उभे होते. तर वशिष्ठ ऋषीनं
नाही, नाही, सॉरी. विश्वामित्र हे झाडावर लपून बसले होते आणि वसिष्ठ ऋषी याच झाडाखाली उभे होते. तर वसिष्ठ ऋषीला कळालं, की विश्वामित्र आपल्याला आता झाडावर आहेत आणि कधी उडी टाकून आपल्याला मारतात. तर मग वसिष्ठानं थोडीशी स्तुती केली विश्वामित्राची. तर विश्वामित्राची स्तुती केल्यानंतर त्याचा जे अहंकार आहे, राग आहे, हे काही वेळेसाठी असा नष्ट झाला. आणि त्याला वाटलं, की आपण यायले जाणी दुश्मन समजून राहिलो आणि हे तर आपल्याला की आपुलकीनं बोलतात, आपल्या माघारी आपलं नाव काढतात. तर मग ते झाडावरून उतरले म्हणे, माफ करा म्हणे, थोडंसं मी बोललो म्हणे तुम्हाला असं तसं. हे मग म्हणे काही विषय नाही. पण त्याचा एकच हे होता, की तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहो आणि मी राजऋषी, मला राजऋषी काहून म्हणतात, ब्रह्मऋषी काहून म्हणत नाही. तर मग या दोघांचं थोडंसं तिथंच कुजबूज झाली. तर मग यानं निर्णय असा घेतला, की आपण कुणाला तरी बंधात्री करू आणि ते आपल्याला ठरवल, की आपल्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे, असे विश्वामित्र म्हणाले. तर मग बुवा आता कुणाजवळ जायचं? कुणाजवळ जायचं? तर मग या दोघांना विचार-विमर्श करून एक सल्ला केला आणि म्हणत, की बुवा शेष नारायणाजवळ जाऊ आपण आणि त्यांनाच आपण विचारू. तर मग हे गेले पाताळात. पाताळात गेल्याच्या नंतर शेष नारायणाची भेट घेतली, नमस्कार केला. नमस्कार केल्याच्या नंतर बुवा मग शेषनारायण म्हणत, की तुम्ही कसे काय आले बुवा इकडं? मग विश्वामित्र म्हणत, की बुवा आमच्या दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे हे हे तुम्ही सांगा आणि आमच्या दोघांपैकी कोण मोठा, कोण लहान हे तुम्ही ठरवा. हे आमचं भांडण घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलो बा. तर मग ठीक आहे म्हणत शेषनारायण म्हणत, बा मी तुमच्यासोबत सत्संग करू इच्छितो. तुमच्या आता आले तुम्ही, पण माझ्या डोक्यावर म्हणत पृथ्वीचा भार आहे म्हणत. हे जोपर्यंत हलका होणार नाही, तोपर्यंत मी तुमच्यासोबत कसा काय सत्संग करू? आ? तर मग काहीतरी करावा म्हणत आणि माझ्या पृथ्वीवरचा जे भार आहे, हे कमी झाला पाहिजे, हे थोडासा बाजूला गेला पाहिजे. त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. तर मग ठीक आहे म्हणत बा. तर आपापलं जे काही पुण्य आहे ते दान द्या म्हणत पृथ्वी मायले. त्यानुसार मग पृथ्वी माय तिचं वजन कमी जास्त करण म्हणत. मग पहिला अधिकार दिला विश्वामित्राले. तर मग पहिला अधिकार विश्वामित्राला दिला. तर मग विश्वामित्रानं लगेच हातावर पाणी घेतलं आणि हातावर पाणी घेतलं की डायरेक्टच सांगितलं की मह्या 1000 वर्षाची तपश्चर्या पृथ्वी मायले दान. असं म्हणलं आणि लगे पाणी सोडलं. पाणी सोडलं की पाहिलं यायनं तर शेष नारायणाच्या डोक्यावर जी पृथ्वी होती, हे पृथ्वी माय जराशी पण हलली नाही. अरे म्हणे हे 1000 वर्षाची तपश्चर्या, 1000 वर्षाचं जे जप केलं आपण, तप केलं हे कमी पडायला लागलं. मग असं करता 1000 वर्ष, 2000 वर्ष, 3000 वर्ष करता असं 21,000 वर्षापर्यंत पोहोचले. तर पृथ्वी माय जराशी पण हलली नाही. तर मग शेषनारायण म्हणत, "अहो थांबा म्हणत, विश्वामित्र ऋषी थांबा." म्हणत, "काय झालं?" म्हणत. "अरे म्हणत तुम्हीच हे करून राहिले म्हणत, आता तुमचा डाव संपला म्हणत, आता आपण वसिष्ठ मुनीले आपण एक चान्स देऊ. एकदा त्याचं पाहा लागेल ना काय आहे काय नाही ते." मग वसिष्ठ मुनीले ना शेषनारायण म्हणत, की "देवा म्हणत, आता तुमची बारी. आता तुम्ही काहीतरी तुमचं काय जे ते सांगा म्हणत तुमचं." तर वसिष्ठ ऋषी म्हणत, "माझ्याजवळ तर काही नाही गड्या म्हणत. पण आता तुम्ही लयच आग्रह करा लागले. तर म्ह्या जे मले जे गुरुमुखातून जे मले नाम भेटलेलं आहे, त्याच्या जोरावर मी एका क्षणाचं पुण्य या पृथ्वी मायले दान करतो." असं म्हणलं असं म्हणलं की विश्वामित्र तपले. म्या म्हणत सुरुवातच 1000 वर्षापासून केली आणि हे डायरेक्ट फक्त एका क्षणाचं पुण्यदान करायला लागले म्हणत.
म्हणून म्हणा लागलो की ह्यो लहान आहे मी मोठा आहे मलेचा मोठा अधिकार द्या. मन पहा किती मोठं आहे म्हणे. म्या 1000 वर्षाची तपश्चर्या डायरेक्ट दान केली आणि हे वशिष्ठ ऋषी फक्त एका क्षणाचं पुण्यदान करून राहिले. हा मग शेष नारायण म्हणत, अहो थांबा म्हणत जरासे तुम्ही विश्वामित्र ऋषी थांबा जरासे तुम्ही गडबड नका करू. त्याचं होऊ तर द्या म्हणत. काय आहे काय नाही ते आता त्याला काय करायचं त्याच्या मनानं ते काही करू. बरं म्हणत. तर मग बरं ठीक आहे म्हणत, बोलावं म्हणत तुम्ही काय वशिष्ठ ऋषी तुमचा. तर वशिष्ठ ऋषी म्हणत की बा माझ्या गुरुमुखातून मला जे नाम भेटलं तेव्हापासून आतापर्यंत जे महे हे झाले म्हणत, तर तिच्यातून म्हणत फक्त एका क्षणाचं पुण्य मी पृथ्वी मायले दान करतो. असं म्हणलं की शेष नारायणाच्या डोक्यावरची पृथ्वी गरगर 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 गर फिरत बाजूले झाली. लगेच हे शेष नारायणानं असा मोकळा श्वास घेतला आणि मोकळा श्वास घेतल्याच्या नंतर म्हणत की हा विश्वामित्रजी पहा म्हणत यांनी म्हणत एका क्षणाचं पुण्य दान केलं म्हणत. तर पृथ्वी माय बाजूले सरली म्हणत आणि तुम्ही 21,000 वर्षाची तपश्चर्या केली म्हणत. तर पृथ्वी माय हल्ली पण नाही. तर हिच्यावरून आपल्याला काय बोध भेटते बा. आता हे तुम्हाला मी प्रश्न विचारला हिच्यातून काहीतरी सांगा आपल्या. अहंकार. अहंकार आणि नामस्मरणाचं गुरुमुखातून शब्द, आलेला मंत्र जो आहे तो त्यांनी तो किती पॉवरफुल आहे. हा. बोला ना सांगा ना काय आणखीन थोडीशी चर्चा करा की आपला काय हे नाही ना. जो नामस्मरण गुरुमुखातून आलेला केलेला त्याचं महत्व दिसतंय इथे. दीपक भाऊ 2-3 गोष्टी माझ्या आहेत इथे. म्हणजे सॉरी बोल प्रदीप बोल. बोल दीप्स बोल. तीन गोष्टी इथे आहेत की जो एकमेकांना आपण मान देऊन चाललो तर त्यांनी किती फरक पडतो. प्रेझेन्स मध्ये असो की ऍब्सेन्स मध्ये असो कोणाच्या. मी त्याला तारीफ नाही म्हणणार किंवा हे नाही, पण आपण इतकं ट्रू राहायचं समोरच्याशी की लॉयल्टी ज्याला म्हणतात की तो प्रेझेंट असो की ऍबसेंट असो. जसं आई म्हणते की जर तुम्ही काही चांगलं नाही बोलू शकत तर वाईट मध्ये बोलण्यामध्ये पण एवढी एनर्जी घालू नका कोणाच्या बाबत. तर जेवढं तुम्ही ते घालता त्याच्यापेक्षा चांगलंच बोला. त्यांनी जे काही चांगलं केलं ते चांगलंच लक्षात ठेवा. जेणेकरून तुमचं ते जे अस्तित्व आहे त्याच्यामधून रोम मधून तुमचं देव बोलला पाहिजे असं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अहंकार तर ठीक आहे, पण गुरुनी दिलेला गुरुचा शब्द किती महत्वाचा आहे आणि गुरु मंत्रांनी किती स्वतःवर आणि या दुनियेवर किती चांगला असर होऊ शकतो हे आहे. आणि तिसरी गोष्ट आत्मीयतेने जगण्याचं एक सुंदर उदाहरण आहे हे, की आत्मीयतेने आपण जगलं तर किती फरक पडू शकतो या पृथ्वीवर. बरोबर आहे. नामावरच विश्वजोन ग्रंथ आहेत. 9,000 जे अभंग लिहिले हे सर्व नामच घ्या. विश्वनाथ बाबा कधी पण म्हणायचे गडे हो नामस्मरण करा, गडे हो नाम जप करा. गुरुमुखातून जे नाम निघते ते सर्वात पवित्र आणि ते श्रेष्ठ आहे. आता आपण पुष्पांजली रोज म्हणतो. इळा पिंगला मार्ग सुषुम्ना दाटी वेलांची. वेल म्हणजे तेच होय. कोणती नाडी होय ते? इळा पिंगला सुषुम्ना दाटी वेलाची काळा भुजंग मध्यभागी. ते भुजंग आहे हे कोण नाही, हे कुंडल हे. इळा पिंगला मार्ग सुषुम्ना दाटी वेलांची काळा भुजंग मध्यभागी फणीवर त्याची
म्हणजे हे जे सुषुम्ना नाडी जे हे आपल्या ह्याच्यातनी आटाळ्या पिटाळ्या म्हणजे सर्पासारखी एक बसलेली आहे. आणि ह्या नामस्मरणानं काय होणार माहितीये काय, ती कुंडलिनी अशी एका झटक्यात जागृत होणार. म्हणजे हे कुंडलिनीवर बी बरेच अभंग आहेत. आणखीन या विश्वजीवन ग्रंथात 33 अध्यायापैकी 3 अध्याय असे आहेत की आत्मज्ञानावर सांगितलेले आहेत. त्यामुळं तुम्ही पारायण करता तर तुम्हाला ते पटकन आठवून जाते. आणि नामस्मरणाले विशेष महत्व आहे. आता हे गुरुमुखातून नाम घेतलं होतं वशिष्ठ ऋषीनं, तर फक्त एका नामामुळं ते पृथ्वी माय जे आहे ते डायरेक्ट अद्दर झाली. आणि विश्वामित्राची जी तपश्चर्या होती, म्हणजे आपल्याला सांगायचं तात्पर्य असंच आहे की ते दोन्ही मोठे ऋषी होते, राज ऋषी आणि ब्रह्म ऋषी. आपण काही खालचे आणि वरचे असं काही भेदही मानू शकत नाही, काहीच नाही. आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहेत. पण सांगण्याचा अर्थ असा आहे, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्याला आपण ज्या रस्त्याने चाललो तो रस्ता योग्य आहे का, ते अं, जे सत्यशीलाच्या मार्गावर आपण ते चाचपण्यासाठी काय म्हणतात आणखी त्याला दुसरा शब्द, की आपण खरोखर योग्य आहे आहो का, बरोबर आहो का, हे पडताळण्यासाठी हे गुरुनाम भवसागरातून पार नेण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वदायी आणि आवश्यक आहे या कलियुगातल्या जीवनातनी. आपल्याला काय कुठं जंगलात जायचं काम नाही, कुठं संन्यास घ्यायचं काम नाही. संसार करून ईश्वरा भजावे, आवडीने घ्यावे नाममुखी. हरिनाम घेण्या न लगे काळ वेळ, पाहिजे प्रेमळ भाव म्हणी. आणि ती सत्यभोळी भक्ती आवडे दे अशी, लीन जो संतांशी बहुप्रिय. विश्वनाथ बाबा अभंगात सांगतात आपल्याला की तुम्ही संसार नामस्मरण करा. तुम्ही आज जे नोकरी आहे, तुम्ही जे कंपनीत काम करता, कुठं सरकारी जॉब आहे, ते जिथं काम करता, शेतीत काम करता, चालता बोलता उठता बसता, मुखात नाम आणि हातात काम या गोष्टी संसारिकांना पाळल्या पाहिजे. तर तुमचे पारायण असे हप्त्यातून, दीड हप्त्यातून, 15 दिवसातून दर एकादशीले पारायण भरपूर होतं. तर एक हे जे आपले ग्रुप ऍडमिन आहेत किंवा हे जे समजा आपण हे तयार केला याच्यातून काहीतरी विश्वजीवन ग्रंथावर एका एका अध्यायावर एका एका ओळीवर आता इथून पुढे आपण अशी चर्चा करत जाऊ. कारण की आपण हे अनुभव सांगतो, तर जे अनुभव मला घडला तेच 10 लोकांना मी घडलेला आहे, तेच आहे. हे अनुभव जे आहे हे जेवढे नाथनगे महाराजाचे भक्त आहेत, नाथ भक्त आहेत, हे प्रत्येकाले क्षणोक्षणी आणि दिवसातून ना एकदा दोनदा तीनदा आपल्याला देवाचा अनुभव घडते. जिथं अडचण आली तिथं आपण नंगे महाराज की जय म्हणतो आणि आपलं काम होते. काऊन होते? आपण त्याचे भक्त आहोत. तर आपल्यासाठी देवानं काही विश्वजीवन ग्रंथ करून ठेवला आणि 9,000 अभंगाचा गुरुनाम गाथा तयार करून ठेवला. मग ते उघडून पाहा लागेल ना आपल्याला आता. आ तर मी तर म्हणतो की प्रत्येक शनिवारी आता मराठीतच पूर्ण अभंग येतं, प्राकृत भाषेत येतं, कळायले बी सोपे येतं, काही अवघड जात नाही. तर एक एक अभंग घेत जाऊ आपण. ज्याचा शनिवारी नंबर आला त्याला पूर्ण 7 दिवस भेटतं तर त्या 4 ओळीच्या एका अभंगावर बोलण्यासाठी. तर ते 10 खेप जर असा तोच जर अभंग वाचला, समजा जगाचा चालक नाथ तो विश्वाचा, सकळ प्राण्यांचा पाठीराखा, सर्व मराठीत आहे. जगाचा चालक नाथ तो विश्वाचा. जे जगाचा चालक आहे तेच विश्वाचा नाथ आहे. एकदम सरळ मराठी भाषेत. आणि जे अडाण लोकायले ज्याले लिहिणं नाही वाचणं नाही या लोकायले समजतील असे अभंग देवानं लिहून ठेवले आपल्यासाठी. पण दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की त्याचा प्रचार प्रसार शून्य आहे. कोणता अभंग असं कोणी अभंग घेऊन कीर्तन म्हणत नाही किंवा असं प्रवचन सत्संग करत नाही. या देवानं हे जे लिहिलेलं हे निष्फळ जाणार. मग एक दिवस असंच होणार आहे. आपण जर असेच बसून राहिलो तर आपणच तयारी करू ना. सुरुवातच आपल्यापासून करू. आपल्याला काही समजत नाही, आपण अडाणी आहोत, पण जेव्हा मग कुणाला समजन त्यापेक्षा मीच पुढे होऊन पाहतो ना. असं म्हणून जर आपण एक एक अभंग जर घेत गेलो, 9,000 अभंग आहेत, एका शनिवारी एकानं अभंग घ्यायचा आणि नाही काही तिच्यातला अर्थ कळाला, वाचून तर दाखवा ना तुम्ही. दीपकराव हा नीरा म्हणून दाखवला. दीपकराव बोला ना बोला. अशोक इंगळे बोलतो अकोल्यावरून. अरे बोला ना बोला ना. बाबाचे अध्याय जरी घेतले, हा विश्वजीवन अध्याय घेतली, अभंग अध्याय जरी घेतले, तर त्यातले आलेले शब्द जे आहेत
ते जरी समजले तर भरपूर झालं. बस 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 बस. आता एक गोष्ट clear. अध्यायामध्ये बघा सागर मंथन, 14 रत्न, 4 खाणे, हठयोगी, पिपीलिका, कती मार्ग हे बाबाचं वाङ्मय असं आहे. ऑटोमॅटिक माणसाला त्याची ओढ लागते. आणि तिकडे बरोबर आता पंचतत्व, त्रैलोक्य, गुरु, वैखरी कितीतरी शब्द आहेत की ज्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. पहा बरं. सप्तसागर, आत्मा, परकाया, 14 चक्र ह्याचा जरी एकोणीसाला समजावून सांगितलं तर हा हा हा. खरा अनुभव कथन आहे. खरा अनुभव कसा नाही. पहा बरं तुम्ही किती मोठी गोष्ट बोलून गेले तुम्ही हा बोलण्यानी. आता आता अंतराळ 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे सर्व एका ग्रंथात घालून दिले बाबानं. 33 अध्यायातनी तुम्हाला जर समजा 18 अध्यायाची जर गीता वाचायची असली तर एवढा वेळ नाही. विश्वजीवन ग्रंथातनी एका अध्यायातनी पूर्ण गीतेबद्दल माहिती दिलेली आहे. एक अध्याय खोलायचा, त्यातले शब्द पाहायचे, शोधायचे. तोच गुरु आहे आपला. विश्वजीवन ग्रंथ हाच आपला गुरु. त्याच्यात हाच सर्व आपला. ज्ञानाचं सार, या सर्व ग्रंथाला संजीवन समाधी दिलेली आहे. बरोबर. बोला ना. बस चालू द्या सांगा तुम्ही. तुमच्या हॅलो बोला ना. दीपक हा. भाऊ. हॅलो. म्हणलं तुमच्या कथनातून म्हणलं लिनता आणि अहंकार गेला तर नंतरच सगळे अभंगाचे अर्थ कळतील. आपण सर्वच प्रयत्न करू. प्रयत्नांती परमेश्वर नंगे महाराज आपल्याला प्रत्येकाला बुद्धी देणारच आहे. आपल्या नक्कीच मला असं वाटतं की आपल्या या आपल्या या अभ्यास वर्गाचंच नाव तेच आपल्याला नंगे बाबांनी दिलंय. तर त्यामुळे निश्चितच आपल्याकडनं हा अभ्यास होणारच आहे आणि नंगे बाबा हा, नक्कीच करून घेतील. आपण याच्यासाठी प्रयत्न करूच सगळ्यांनी. आणि जेव्हा ग्रंथ वाचतो तर त्यामधल्या जर ओळी लक्षपूर्वक जर वाचल्या तर निश्चित त्याच्यातनं काहीतरी आपल्याला गुढ त्याच्यातलं थोडं का असेना कळेल काही ना काही, की काय सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे बाबा. किंवा असंच चिंतन मनन करत राहिलो तर निश्चित जसं दीपक भाऊ म्हणतील तर तसंच कुठेतरी काहीतरी मार्ग सापडेल. किंवा जर नाही सापडलं तर आपले अनेक जे ज्येष्ठ भक्त आहे किंवा त्यांनी अनेक विषयावर या ग्रंथ विश्वजीवन ग्रंथावर अनेक विषयी बोलले आहेत. म्हणजे कारंजकर आहेत, त्यांनी पण खूप ग्रंथाचा अभ्यास केला. मग गोवर्धन महाराज आता नाहीयेत. तर अशोक काकांनी पण प्रत्येक अध्यायाचा अनिरुद्ध हो प्रज्ञाला काय म्हणायचं होतं बघ बरं प्रज्ञाताईला. हो मला ऐकायचंय. प्रज्ञा पंदे. हॅलो. हा पंदी बोल. काय ग बाळा? कशा बाबतीत? तुला त्याच्यातून काय अर्थ कळला होता तो तू सांगणार होतीस? जे दीपक नाही, भाऊंनी त्यांचं ते सांगितलं. 21,000 म्हणजे 21 वर्षांचं जप. हा ते 21 म्हणजे 21 कितीतरी हजाराचा जप त्यांनी दिला वगैरे. पण मला हे सांगायचं होतं की प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी जसे ते बोलले, दीपक सर स्वतः बोलले की ते छोटं मोठं काही नसतं म्हणून. फक्त त्यांना ते उदाहरण द्यायचं होतं की गुरुमुखातनं जे काही शब्द येतो, भगवंताच्या मुखातनं जो शब्द येतो त्याला आपण महत्व द्यायला पाहिजे. आणि ते ओके काय जगात केवढी मोठी ती चेंजेस आणू शकतात त्याच्यामुळे. आणि ओके ते बेला फुलांचा वर्षाव होतो जो आहे आपल्या पुष्पांजलीचा, तेच नामस्मरण आहे. बेल फुलं तेच आहेत ना. आपण भगवंत म्हणतो की मला तुमचे हे बाहेरचे फुलं वगैरे नको आहेत, मला तुमचे पाहिजे. श्वास तुमच्यामध्ये काय गुण आहेत, अवगुण आहेत, ते सगळे तुम्ही मला द्या. आणि नाम जेव्हा आपण घेतो तेव्हा तेच क्लिन्झिंग होतं ना आपल्यामध्ये, नामस्मरण करून. बरोबर.
शुद्धीकरण प्युरिफिकेशन होतं तर तेच आपण भगवंताला शुद्धीकरण. वाहतो. शुद्धीकरण बरोबर. होतं तेच आपण भगवंताला कारण देतो. सुरुवातीले हे बरोबर. सुरुवातीले मनाचं त्याचे समर्पण बेलफुलं लई तेच आहेत, महत्वाचं आहे. नामस्मरण आहे. हो 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 मन जर हो. आपल्या ताब्यात आलं तर आपण कारण की माझ्या मते मन कारण की माझ्या मते आपण आपले दुर्गुण कुठेच नाही देऊ शकत, फक्त भगवंताला देऊ शकतो. आणि तोच ते घेऊ शकतो. त्याच्यामध्येच ती ताकद आहे ते सगळे दुर्गुण घ्यायची. म्हणून म्हणून नामस्मरण खूप महत्वाचं आहे. प्युरिफिकेशन साठी आहे. मागे तुम्ही खूप छान. निश्चित थँक्यू. ज्ञान चर्चा पाहिजे होती आपल्याला की थोडंच जेणेकरून थोडंच. कोणी एक बोलणार आणि बाकीचे सर्व ऐकण्यापेक्षा सर्वच बोलून सर्वच ऐकू. म्हणजे आपल्या जवळचं जे ज्ञान आहे ते एकूण एकापर्यंत 100% पोहोचणार. तिच्यातलं जे चांगलं चांगलं आहे ते घ्यायचं, बाकीचं सोडून द्यायचं. आता आपण समज माणसं, आपण काय साधू नाही, संत नाहीत, हे कोणी मोठे लोक नाही, आपण नाथ भक्त आहोत, आपण देवाचे दास आहोत. याच्यानुसार थोडं थोडं जसं जसं आपण नामस्मरण करत जाऊ, मन पण ताब्यात येईल. आणि मन ताब्यात आल्याच्या नंतर जे आपलं जे अज्ञान आहे ते नष्ट होऊन जाईल. आणि जे प्राणतत्व चालते ते शेषनाग होय. आणि ते गुरुनामानं हलका 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 होऊन नंतर आपलं शरीरच कापसासारखं होईल. नंतर समाधी जर लागली किंवा ध्यान जर लागलं, आपल्याला पुन्हा पाण्यातही बुडवून ठेवलं 2 दिवस तर आपण काही मरत नाही. आणि देव देव काय म्हणत, विश्वजीवन ग्रंथात एका अध्यायात सांगितलेलं आहे विश्वनाथ बाबानं की जसे नंगे महाराज होते तसंच नंगे महाराजानं मले बनवलं. मग तिच्यात काहीच कमतरता ठेवली नाही, कमी नाही जास्त नाही. तर तसंच तुम्हाला जर करायचं असेल, तुम्हाला जर बनायचं असेल तर विश्वजीवन ग्रंथात पूर्णच टाकून दिलं की कसं बनायचं, काय बनायचं. आणि जर तुम्ही या तत्वानुसार या नियमानुसार जर वागले, संयमानं जर समजा हे एकनिष्ठ जर आपण हे केलं, पूर्णत्वाला जर गेलो तर माझ्या संग व्हाल ऐसी हमी देतो वागा बोधासम, असं काहीतरी ओळ टाकलेली आहे. पहा आता काही जणांना माहितही असेल हो 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 पुण्या लिहिलंय अध्यायात की काय हे. लिहिलंय असं हा. लिहिलंय स्वामींनी. दिलंय ना घेऊन असं. कुणाला येत असेल तर बोला की. प्रज्ञाताई. ते अशोक काका, पंदी अशोक हा काका हो बोलतात आहे. हा हो अशोक प्रज्ञाताई, काका. बेला फुलाचा हो वर्षाव, बेला फुलाचा वर्षाव आहे हो ना. हो हो तर आपल्याला पहिले हे सर्व काही ईश्वरानं दिलेलं आहे. सर्वच काही त्यानं दिलेलं दिलंय. आहे. आपण काय द्यायचं त्याला? हा आपल्याजवळ काय आहे जे आपलं आहे, ईश्वराचरणी अर्पण करायसाठी माझ्याजवळ आपल्याजवळ फक्त काय? हो. ईश्वर चरणी प्लीज अर्पण लिसन, प्लीज करण्यासाठी लिसन. आपल्याजवळ लय मोठी गोष्ट आहे, ते आपण देवाला देऊ शकतो. आणि ते सर्वात महत्वाचं हे मन. मन जर समर्पण केलं आपण भगवंताच्या चरणी, तर कारण की मनातच विकार निर्माण होतात. दीपकराव, मन हे माशीसारखं आहे, हे घाणीवरही दीपकराव, बसते आणि गोडावरही बसते. बोला ना बोला. दीपकराव, दीपकराव, आपल्याजवळ एकच ऐकायलो बोला. वस्तू आहे जी आपण ईश्वराला अर्पण करू शकतो, ती स्वतःची आहे. खरंय, बोला. मन तर त्याचंच आहे. अशोक सर मन जर तुम्ही त्याचं काय असलं तर बोललात आपल्याला परत रिपीट करू शकता? मी म्हणतो आपलं स्वतःच अशोक काका. काय आहे जो ईश्वराला अर्पण करू. सर्व तर त्यांनी दिलेलं आहे. सर मन त्याचंच आहे, देह त्याच आहे. म्हणजे हम्म. हो मग आपलं काय? आणि ईश्वराला सर्वच जर भगवंताचं ईश्वराला जर मागायचं स्वामी तर म्हणजे काय मागायचं? मला जेवढं नंगे बाबांबद्दल मला जेवढं काही म्हणजे वाचते किंवा कळतं, तर मला तर असं वाटतं की तुला जे नंगे बाबा म्हणतात, तुलाच आपण सगळे त्याचंच त्याला देतो. पण दुर्गुण हे माझे आहे. मी जे कर्म करते किंवा चुकीचा विचार करते किंवा काही असे चुकीचे फिलिंग झालेत किंवा काय असं, तर मी हे फक्त माझ्या नंगे बाबांना देऊ शकते. कारण की
तो ते घेऊन ते करेक्शन करू शकतो आणि मग मी सुधारणा करू शकते आणि मग मी सत्कर्म करू शकते. तो मला वाट दाखवू शकतो. तेवढंच आहे माझ्याजवळ. मला असं वाटतं की माझी जे चुकीच्या गोष्टी मी ज्या केलेल्या आहेत, म्हणजे या देहाने ज्या केलेल्या आहेत, या बुद्धीने ज्या केल्या किंवा मनाने केल्या आहेत, त्या मी त्याला अर्पण करू शकते. आणि मला काही लाज वाटणार नाही ते दुर्गुण पण त्याला द्यायला. कारण की ते झाले आहेत. आता फक्त मला तोच वाचवू शकतो याच्यातनं आणि मार्ग दाखवू शकतो. असा माझा भाव आहे हां. मला मला असं पैसे वाटतं देवाचं आहे.